हाय नमस्कार शुभरात्री सर्वांना. दिवसभर मला काय वेळ मिळाला नाही व्हिडिओ बनवायला, मग आता बनवते व्हिडिओ. तर गंमतच आहे ना, डोळे येणे आता ही गंमतच झालेली आहे. म्हणजे का गंमत झालेली आहे, आम्ही कधी पार्किंगला आम्ही सगळ्या बायका बसलो होतो बरं का, 5-6 जणी बायका बसलो होतो म्हणजे. आणि त्याच्यात म्हणजे अगोदर आम्ही दोघीजणी बसलो होतो, तोपर्यंत अजून एक दोघीजणी आल्या. तर मग त्यांना माहीत नव्हतं माझे डोळे आलेले. मग मी त्यांना काय म्हणलं, अहो लांब बसा म्हणजे डोळे आलेत म्हणलं. अगो बाई म्हणले डोळे आलेच आणि काय दिसत पण नाहीत की म्हणले डोळे आलेले. तर असं झालं. म्हणजे कसं त्या म्हणल्या, पूर्वी कसं होतं डोळे आलेले कळत होते आणि आता कसं झालं, सगळेच आजार फॉरवर्ड झालेत. आता सगळंच बदललेलं आहे, कॉम्प्युटरचं युग आलं आहे ना. डोळ्यांनी तरी का मागं राहावं. तर तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे काय, बघा आता हे माझे डोळे आलेले आहेत. तर हे तुम्ही म्हणणार पण नाही हे डोळे आलेत म्हणून. तर पहिलं कसं होतं, डोळे आले ना की असे चिकटून जायचे डोळे, एवढे घाण व्हायचे ना डोळे. डोळे हाकायचे म्हणजे ते असं पिवळं पिवळं डोळ्याला यायचं बघा, आणि डोळे पूर्ण असं चिपडून जायचे डोळे. आणि मग ते आपलं शेळीचं दूध घे, कुठं पाणी घे, त्याने मग ते असं लावायचं आणि मग ते पुसायचं, मग ते डोळे उघडायचे. असं पहिलं होतं. पण ना आता काय झालं, आता डोळ्यांची पण येण्याची पद्धत बदलली, फॅशन आली. आता डोळे यायची फॅशन आली. तुम्ही म्हणणार की या आजीला, ह्या मावशीला, ह्या ताईला ना म्हणजे कशात पण विनोद सुचतो. तर खरोखर असं विनोदासारखंच झालेलं आहे आता. हां, तुम्हाला कळलं असणार आहे. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं हे असे डोळे येतात म्हणून. डोळे टोचतात आतमध्ये ना, काच 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 असं डोळ्यांना टोचतं, डोळे उघडू वाटत नाहीत. हे आहे काय, मला अगोदर 2 दिवस जरा कणकणी तेन होतं, जरा बरं नव्हतं मला. आणि हे अजून काहीतरी त्याचं जोक झालं तो आता आठवणं मला. ते लईच हसत होत्या की म्हणजे आता सांगायची वेळ येते का माझे डोळे आलेत म्हणून. पहिलं डोळ्यांच्याकडे बघितलं तर कळत होतं की डोळे आलेत म्हणून. असं आहे ते. पहिलं बघितलं तर समजत होतं. डोळ्याची पोटं सुजून जायची, ही आहे का नाही, ही बाजू सुजायची, ही बाजू सुजायची, असे मोठे मोठे डोळे व्हायचे. असं व्हायचं, लय काय काय होत होतं पहिलं. आणि आता ना म्हणजे तसं काय झालेलं नाही. फक्त डोळे आतमध्ये असं काच 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 डोळे टोचतात आता. आणि बघा हे औषध दिलेलं आहे डॉक्टरांनी घालायला, म्हणून माझं म्हणजे व्हिडिओ पण नाही माझे आले, व्हिडिओ करायला पण नाही आणि मूड पण नाही तसं पाहिलं तर. कारण आजारी पडलं का माणसाला होतं ना तसं. तर हे बघा हे औषध दिलेलं आहे. सकाळी गेले होते दवाखान्यात. काल ना मुलगीने फोन केला होता डॉक्टरला फोन केला. तर डॉक्टर म्हणले 7 वाजेपर्यंत डॉक्टर असतात. तर 7च्या अगोदरच 2-4 मिनटं अगोदर फोन केला होता. मग म्हणलं आता राहू दे. मग सकाळी पावणे 10 वाजताच गेले. तिसरा नंबर होता. मग दाखवलं दवाखान्यात, डॉक्टरकडनं औषध आणलं आणि मग आले सरळ घरी. काय सांगायचं आहे, अशी गंमत. म्हणजे सगळे आजारसुद्धा फॉरवर्ड झाले आता. हां, तुम्हाला माहिती आहे ना, हृदयाचं ऑपरेशन पहिलं असं फाडून होतं, आता फाडावं लागत नाही. आता डायरेक्ट दुर्बिणीने फिरवलं की ऑपरेशन होतं. तर असंच ते आता सगळेच आजारांमध्ये बदल झालेले आहेत. सगळेच आजार आता नवीन पद्धती आलेल्या आहेत. ते सांगायचं होतं तुम्हाला. खाली ती जॉक झाला, पण तो जॉक मला आठवणं म्हणतात. लय हसत होते बायका, मला काय ते आठवणच आता. काहीतरी छान जोक झाला होता पण तो आठवणं. आणि पहिलं कसं होतं माहिती आहे का, डोळे आले ना का शेळीचं दूध आणायचं, मग त्या दुधाने ते डोळे पुसून काढले जायचे. मग ते हळूहळू ते डोळे उघडायचे. लय पहिल्या गमती होते त्या. खरोखर सांगते तुम्हाला. म्हणजे पहिले आजार वेगळे होते, आताचे आजार वेगळे. आता ते आजार सगळे फॉरवर्ड आहेत असं मला सांगायचं. आता सुद्धा माझे डोळे उघडणं झालेत. पण तसंच म्हणलं चला आपला छोटासा व्हिडिओ करूया. व्हिडिओ करायचं कारण काय होतं माहिती आहे का, आजार फॉरवर्ड झाले ते कारण होतं. म्हणजे पहिलं कसं होतं ना आताचं कसं आहे हे सांगायचं होतं. डोळे तेच आहेत, फक्त पद्धती बदलल्या डोळ्या येण्याच्या. असं झालं. एकदम लाल लाल भडक डोळा झाला होता बघा परवाच्या दिवशी. आणि काल का नाही असं पांढरा जरासा झाला. म्हणलं आता माझ्या डोळ्याचा कार्यक्रम झाला. म्हणलं मला भीतीच वाटायला लागली.
आता म्हणलं जर मी आंधळे झाले तर माझं कसं व्हायचं म्हटलं. भीतीच वाटायला लागली म्हणलं मला. असं वाटतं ना माणसाला जर काही झालं तर आपल्याला कोण बघायचं, कोण करायचं. टाकणार नाहीत पण सांगते तुम्हाला वाटतं भीती. शेवटी जीव आहे, जीवाची भीती वाटते ना माणसाला. कसं माहिती का, एक घाई गेलेलं बरं बघा, पण ते धक्क 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 खात ते गेलेलं बरं नाही. अटॅक आला ना शेवट, असा अटॅक आला का झटक्यात माणसाने वर जाऊन असं झालं ना मग काय माणसाला भीती वाटत नाही बघा. ते काही मागं काय कोणी रडू दे नाही तर नाही. आणि खरं सांगते मी जर मेलं तर कोणी रडू नाही. कारण मी काय कोणासाठी एवढं काय केलेलं नाही, तर मागं कुणी रडू नाही मला म्हणायचं. भरपूर काय काय एवढंच मला म्हणायचं आहे की आजारही फार ओरडा झालेले आहेत, पहिल्यासारखे आजार नाही राहिले. तर चला बाय बाय. आपला छोटासा प्रयत्न आहे, त्याच्यातूनही जोक केलेला आहे. म्हणतील मावशी एवढं डोळे दुखतात तरी त्याच्यातून मावशी जोक करते. तर असाच जोक समजा. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, सुपरचॅट करा, मेंबरशिप घ्या. बाय बाय सगळ्यांना.